मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं राघव आणि नैनामध्ये मोठा गैरसमज निर्माण झाला. नैनाला आपली चूक कळली आणि तिने राघवची माफी मागितली. पण राघवचा राग अजूनही शांत झाला नाही आणि अशातच त्यांच्या आयुष्यात मिनलची एंट्री झाली. आता पुढे काय होणार? मिनलच्या येण्याने राघव आणि नैनाच्या नात्यात आणखी अंतर येणार का? की तीच त्यांच्या नात्याला पुन्हा जवळ आणणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, राघव नैनाला खरंच माफ करणार का? चला पाहूया आजच्या भागात. इथे राघव आणि मिनल घरी येतात. घरी येताच मिनल राघववर प्रश्नांचा भडीमार सुरू करते. मिनल म्हणते, व्हॉट हॅपन राघव? नैना मला सॉरी बोलली आहे. तू का रागवतोस इतका तिच्यावर? जस्ट चिल. आफ्टर ऑल वी आर फ्रेंड्स. इतक्यात आई पण हॉलमध्ये येते आणि मिनलचं बोलणं अर्धवटच राहतं. आई म्हणते, अगं मिनल, हे काय झालं? हे डोक्याला बँडेज कसं काय? राघव राघव काहीच उत्तर देत नाही. तो मनात हाच विचार करत असतो की मी आती राग नाही ना केला. बिचारी किती हर्ट झाली असेल. मी आज रात्रीच तिच्याशी बोलतो. तोपर्यंत जरा तिलाही कळू देत मला किती त्रास झाला असेल ते. आई म्हणते, अरे बोला काहीतरी, मी काय विचारते? मिनल म्हणते, नथिंग टू वरी आंटी. ते झालं असं की मी राघवने तिला परत मध्येच अडवलं आणि राघव म्हणाला, आई तुमचं चालू देत, मी निघतो. आणि मग मिनलची परत नेहमीप्रमाणे बडबड सुरू होते. रात्री 8च्या सुमारास सगळे ढाब्यावर जेवायला एकत्र येतात. ढाबा छान एका तलावाकाठी होता. रात्रीच्या वेळी तलावाच्या काठावर बसून त्या पाण्यात पडलेल्या चंद्राचं प्रतिबिंब पाहणं, तलावाच्या पाण्याला स्पर्शून गार होणाऱ्या वाऱ्याचे झुळूक अंगावर धावून येणे म्हणजे एक सुखद अनुभव. अभय, दीप्ती, राघव, मिनल, नैना आणि अजून 2-1 मित्र सगळे एकच मोठा टेबल बुक करून छान जेवणाची ऑर्डर देतात. तोपर्यंत सर्वांच्या गप्पाटप्पा सुरू असतात. नैनासुद्धा परत एकदा मिनलची माफी मागते. नैना म्हणते, मिनल, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला खरंच लक्षात नाही आलं. मिनल म्हणते, इट्स ओके. नैना म्हणते, राघव, मी तुझी पण माफी मागते. प्लीज मला माफ कर. वेटर एक गुलाबाचं फूल देऊन म्हणतो, सर, ये आपके लिए दिया है. राघव म्हणतो, थँक्यू, पण कोणी दिलं? अभय म्हणतो, किसी चाहणेवाल्याने दिया होगा. आणि डोळा मारतो. मिनल म्हणते, म्हणजे? राघव म्हणतो, काही नाही गं, कॉम्प्लिमेंटरी असेल. थोड्या वेळाने जेवण येताच सगळे जेवण करून घेतात. जेवताना राघव आणि नैनाचं लक्ष मात्र एकमेकांकडे होतं. राघव मुद्दाम आकडून दाखवत होता आणि नैना मात्र त्याची नजरभेट होण्यासाठी झुरत होती. नैनाला चिडवण्यासाठी राघवने आपल्याकडचं गुलाबाचं फूल मिनलला दिलं. हे बघून नैनाला राग आला, पण आज काहीही झालं तरी राघवला मनवायचं हे तिने ठरवलं होतं. सर्वांचं जेवण झाल्यावर सगळे तलावाकाठी जाऊन आपापल्या सोयीनुसार बसले. मिनल, राघव आणि त्याचे मित्र एकत्र बसले. पाण्यात दगड काय मारतायत, मस्ती काय करतात. मिनल सगळंच एन्जॉय करत होती. राघव आणि नैना मात्र शांत होते. रात्रीचा बराच गारवा पडला होता. नैनाने स्लीवलेस रेयॉन टॉप घातला होता, त्यामुळे तिला गारवा जरा जास्तच लागत होता. हातावर हात चोळत, तोंडाने फुंकर घालत ती ऊब निर्माण करत होती. नैनाला मागचा गार्डनचा किस्सा आठवला की कशाप्रकारे अभयने आपलं जॅकेट दीप्तीला दिलं होतं आणि आपण त्यावर हसलो होतो. आता राघव आणि मी एकत्र असतो तर त्याने नक्की आपली अवस्था ओळखून आपलं जॅकेट दिलं असतं. पण राघवने नैनाची स्थिती ओळखली आणि आपलं जॅकेट तिला काढून देणार इतक्यात काही कळायच्या आत मिनलने खेचून घेत स्वतः पांघरलं. राघव परत नैनाला चिडवायचा म्हणून मुद्दाम मिनलला बोलला, मिनल, अगं तुलाच देत होतो जॅकेट, तुला थंडी वाजते ना म्हणून. नाहीतरी इथे काही अनरोमॅन्टिक लोकांना हा फक्त मूर्खपणा वाटतो. आता तर नैना अजूनच चिडते आणि परत ढाब्याच्या दिशेने चालू लागते. ती जातच असते की राघव मागून येऊन तिला आडोशाला खेचून घेतो, म्हणजे ढाब्याच्या मागच्या बाजूला जास्त प्रकाश नव्हता, पण छान चांदणं पडलं होतं आणि त्या चांदण्या प्रकाशात नैनाचा चिडलेला चेहरा त्याला अजूनच मोहक वाटत होता. राघव मात्र एकटक तिलाच न्याहाळत होता. नैना आपले खाली मान घालून उभी होती. राघव म्हणतो, राग आला का तुला? नैना नजरेनेच हो म्हणून सांगते. राघव म्हणतो,
पण मूर्खपणाच्या गोष्टी तुला आवडत नाहीत ना? नैना म्हणते. पण आता आवडायला लागल्या. राघव म्हणतो. हो का? मग मीच येतो ना जवळ. जॅकेट कशाला हवं? तिच्या आणखी जवळ जात तशी नैना हसली आणि राघवला मागे ढकलून पळू लागली. राघवने पटकन तिचा हात धरून स्वतःकडे लिफ्ट केलं. नैना धाडकन राघववर धडकली. राघवने आपले दोन्ही हात तिच्या कमरेला विळका घातले आणि तिला अजून आपल्या जवळ ओढले. नैना आता फक्त त्याच्या नजरेत पाहत होती. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते. अशीच नजरभेट घेत राघवने अलगद तिला अजून आपल्याजवळ घेतले. नैनाचे हात आता अलगदपणे त्याच्या मानेभोवती गेले. डोळे आपोआप मिटले आणि दोघेही बराच वेळ त्या क्षणात हरवून गेले. इतक्यात नॅनीने नैनाला स्वप्नातून जागे केले. नैनाच्या लक्षात आले की ती इतका वेळ स्वप्न बघत होती. नैना तयार होऊन गाडी घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोचली. ब्लॅक शायनी जंपसूट, कानात गोल रिंगा, ओठांवर फिकट लिपस्टिक, हातात क्लच आणि पायात सँडल. ती सर्वांच्या आधी पोचली होती. आज ढाबा नेहमीपेक्षा जास्त आकर्षक वाटत होता. रंगीबेरंगी मंद प्रकाश देणारी लाईट, सुंदररित्या सजवलेले फ्लॉवर पॉट. आज अगदी कॅन्डल लाईट डिनरला जशी सोय असते अगदी तशीच छबी ढाब्याची होती. खूपच मनमोहक. थोड्या वेळाने सगळेच जमा झाले. आज जास्त गर्दीही नव्हती. नैनाने स्पेशली सांगून फक्त त्यांच्यासाठी राखीव ठेवला होता ढाबा. तसं सर्वांना अशी सूट नसते, पण अभयच्या ओळखीने मॅनेज झालं. सगळे छान गप्पा मारत बसले होते. सोबतीला म्युझिक सुरू होतंच मंद असं. मिनलने मॅनेजरला सांगून गाण्याची थीम चेंज केली आणि सर्वांना नाचण्यासाठी घेऊन गेली. नैना फक्त राघवला म्हणवण्याची वाटच बघत होती. ती नाचत तर होतीच, पण लक्ष राघववर होतं. दीप्ती आणि अभय आपल्यातच गुंतलेले होते. मिनल आणि राघव एकत्र डान्स करत होते. मिनल काहीतरी आठवत जरा बाहेर पडते. राघव आपल्याच मूडमध्ये होता. नैना राघवजवळ गेली आणि बोलण्यासाठी त्याचा हात पकडून बाहेर पडत होती. राघवने तिला तसंच हात पकडून आपल्याजवळ ओढले. राघवचा राग निवळला होता हे नैनाला आता कळलं होतं. ती पण त्याच्यात रंगून त्याला छान साथ देत होती. दोघांमधली दरी संपली होती. दोघे आपल्याच धुंदीत गुंग होते. पण थोडी गडबड झाली. एका टर्नला राघव जेव्हा नैनाला डाव्या हातापासून उजव्या हाताला रोल करतो तसं तिच्या जागी मिनल राघवला जॉईन करते. राघव क्षणभर गोंधळतो, पण मिनल त्याला व्यवस्थित साथ देत होती. आता सगळ्या नजरा या तिघांवर टिपल्या होत्या. नैना मिनलचे मूव बघून आश्चर्यचकित झाली, पण मिनललाही उत्तम डान्स करता येत होता. नैनाचा चांगलाच तीळपापड झाला होता. मिनलला राघवच्या इतक्या जवळ बघून परत एका मूवनंतर नैनाने राघवला जॉईन केलं. राघव तर अक्षरशः अडकून पडला होता. त्या दोघींची कॅट फाईट आता खऱ्या अर्थाने सुरू झाली. अभयने तर डोक्यावर हात मारला की राघव गेला कामातून. इतक्यात तिथे लाईट जाते. राघव त्या संधीचा फायदा घेत नैनाला गालावर किस करतो. सगळीकडे गोंधळ सुरू असतो, पण जनरेटरच्या मदतीने लाईट परत सुरू होते. लाईट येताच राघव चमकतो, कारण त्याच्या बाजूला मिनल उभी असते. लाईट जेव्हा येते तेव्हा राघवचे ओठ मिनलच्या गालावरच टेकलेले होते आणि नेमकं नैनाने पाहिलं. राघव पटकन मिनलपासून दूर झाला. मिनल आनंदाने उड्या मारत म्हणते, ओ माय गॉड. आपल्या गुडघ्यावर बसून म्हणते, राघव आय लव्ह यू. यू नो डॅडने मला यासाठीच इथे पाठवलं होतं की आपण एकमेकांना पसंत करावं म्हणून. आणि तू मला आवडलास राघव. आणि अंकल आंटींना पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नैना रागाने जवळ येत म्हणते, ए हॅलो, राघव माझा आहे आणि त्याचं माझ्यावरच प्रेम आहे. मिनल म्हणते, आहे नाही होता. आणि असं करता करता दोघींचीही भांडणं सुरू झाली. राघव मात्र दोघींकडे बघून सुन्न झाला होता. राघव पुरता कात्रीत सापडलेल्या अवस्थेत होता. राघव मिनलला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण मिनलसुद्धा हट्टाला पेटली होती. शेवटी राघव निर्णय दोघींवर सोपवतो, आपसात ठरवा आणि मग मला सांगा. नैना तर रागाने लाल बंद होते आणि तिथून रागातच निघून जाते. सकाळी सगळे नेहमीप्रमाणे कॉलेजला हजर होतात, पण आज तिथलं वातावरण एकदम वेगळं होतं. पोलिसांच्या 2 गाड्या आणि एक ॲम्ब्युलन्स उभी होती.
राघव आणि अभय गर्दीतून वाट काढत पुढे गेले. समोर पाहिलं तर वीरेनची डेड बॉडी पडली होती. बाजूच्या मुलांची कुजबूज कानावर आली की वीरेनने सुसाईड केलं. समोर प्रिन्सिपल सर पोलिसांसोबत बोलत होते. पोलीस म्हणतात, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नक्की काय घडलं हे कळेल. प्रत्यक्षदर्शी तर असंच वाटते की आत्महत्या आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरचे वळ काही वेगळंच सांगत आहेत. अभय आणि राघव हाच विचार करत होते की नक्की काय घडलं असेल. दोघेही जाऊन क्लासरूममध्ये बसतात. रिसेसमध्ये राघव आपल्या बुकमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवतो आणि वर्गाच्या बाहेर जाता जाता नयनाच्या डेस्कवर ते बुक ठेवून जातो. नयना मैत्रिणीसोबत गप्पा मारत असते. तिच्या लक्षात येताच ती ते बुक हातात घेते आणि राघवच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असते. क्लासच्या बाहेर पडताच राघव इशाऱ्याने बुक उघडून बघण्यास खुणावतो. नयना बुक ओपन करून नोट वाचते. मला कॉलेजच्या मागच्या गेटवर भेट. नयना मेसेज वाचून खुलते. मैत्रिणींना बाय करून बॅग घेऊन निघते. नयना कॉलेजच्या मागच्या गेटवर पोचते तर तिथे कोणीच नसतं. थोड्या वेळात राघव बाईक घेऊन तिथे येतो. राघव म्हणतो, चल बस लवकर. नयना म्हणते, अरे कुठे जायचं आहे? आणि ही बाईक तर अभयची आहे ना? राघव डोक्यावर हेल्मेट चढवत म्हणतो, सांगतो, आधी तुझा स्कार्फ बांधून घे आणि बस लवकर. नयना रेडी होऊन बाईकवर बसते. मिनलचा राघवला मेसेज येतो की ती कॉलेजला येते आणि तिथून दोघे लंचला जाणार आहेत. म्हणून राघव तिथून मिनल यायच्या आत पळ काढतो. राघव नयनाला घेऊन समुद्रकिनारी फिरायला येतो. बाईक पार्किंगमध्ये लावून दोघेही समुद्राच्या दिशेने येतात. नयना थोडा लटका राग व्यक्त करते. नयना म्हणते, बोलू नको माझ्याशी, मिनललाच घेऊन यायचं होतं. आणि काय रे, तू रात्री तिला किस पण केलंस? राघव म्हणतो, अगं बाई, तू समजून किस केलं. आता ती अचानक जवळ येईल हे थोडी माहीत होतं. ते सोड, आपण पहिल्यांदा असं बाहेर फिरायला आलो आहोत. आता मूड नको ना खराब करू. नयना म्हणते, बिचारा राघव तिच्या मागोमाग तिला मनवतोय. त्याला काय माहीत की नयना त्याची गंमत करते. राघव एका खडकावर सावलीच्या ठिकाणी समुद्राच्या दिशेने पाय लांब करून बसतो आणि नयना त्याला टेकून त्याच्या कुशीत शिरून बसते. राघव मागून नयनाला बाहुपशात आवळत लटकेच चिडवतो. राघव म्हणतो, शेवटी आपण ही वेडेपणा करायला लागलो. कोणीतरी बोललं होतं आपल्यात असं काही होणार नाही म्हणून. नयना म्हणते, हो का? मग तर आज तो मूर्खपणा केलाच पाहिजे. असं म्हणून राघवने घेतलेल्या जॅकेटला ओपन करून ते अजून राघवला घट्ट बिलगून ते जॅकेट स्वतःभोवती घेते. म्हणजे एकाच जॅकेटमध्ये एकमेकांना बिलगून बसले. राघव तसाच तिच्या माथ्याचं चुंबन घेतो. नयना ही अगदी लाडीक होऊन जाते. राघव म्हणतो, नयना, मला खरंच मिनल असं काही बोलेल असं वाटलं नव्हतं. नयना म्हणते, तू तिला स्पष्ट काय ते सांगून टाक. राघव नयनाला चिडवण्याच्या सुरात म्हणतो, पण मी काय म्हणतो नयना, राहू दे ना तिलाही. असंही तू सारखे सारखे रागवत असतेस, मग तिच्याकडे जात जाईन. उलट तिचं तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझ्यावर. नयना म्हणते, काय म्हणालास? आणि उठून राघवला मारायला जाते. पण जॅकेटमध्ये अडकून बसल्याने तिला ते जमलं नाही. ती राघववरच रिटर्न आदळली. म्हणत राघवने तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवत वाऱ्याच्या झुळकाने तिच्या चेहऱ्यावर ओढणारे केस अलगद बाजूला सारले. एव्हाना नयना ही शांत झाली होती. राघवचा स्पर्श तिला शहारून टाकत होता. त्याने अलगद आपलं जॅकेट सोडवलं आणि उठून परत तिला चिडवून पळू लागला. राघव म्हणतो, पण काहीही म्हण, मिनल खरंच खूप सॉलिड आहे. नयना म्हणते, राघव थांब, पळतो कुठे? आणि तीही त्याच्या पाठी पळू लागली. वाळूत अडकून पडणारच होती की राघवने सावरलं. नयना दोन्ही हातांनी त्याला मारू लागली. जा तिच्याकडेच जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. राघव तिचे मारणारे हात पकडतो. नयना थोडी चिडलेली आणि रडवेली झालेली असते. राघव तिला मिठीत घेतो. आय लव्ह यू नयना. तरी ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून एका हाताचे मुटके मारतच असते. राघव म्हणतो, नयना, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे की तुझंही माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. नयना थोड्या रडवेल्या सुरात म्हणते, तू नेहमी मला सतावतोस. राघव म्हणतो, गंमत केली ग थोडी. तू चिडले ना की खूप गोड दिसतेस.
आणि तुला मनवायला अजून मजा येते. नैना हलकेच लाजते. मगाशी पळता पळता ते समुद्राच्या पाण्यात भिजत आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही आलं. त्याचं तिला प्रेममय नजरेनं पाहणं, तिचं नजर चोरून लाजणं, कमरे इतपत समुद्राच्या पाण्यात भिजत लाटांच्या सुरात मंत्रमुग्ध होऊन गार वाऱ्याने स्पर्शून जाणं, काय योग जुळून आला होता. आज स्वप्न नव्हते आणि साक्ष देण्यास कोण हवे होते. तीही त्याच्यात वाहवत गेली आणि आसमंत दरवळला त्यांच्या प्रेमाने. संध्याकाळी राघवने नैनाला घरी सोडले आणि तो आपल्या घरी परतला. मिनल हॉलमध्ये बसून वाटच पाहत होती. राघवच्या आईसोबत गप्पा मारत होती. राघवला वाटलं मिनल काही गोंधळ घालेल, पण तसं काहीच झालं नाही. ती शांतच होती. आई बाबा आज बाहेर कुठेतरी नातेवाईकांकडे जेवायला जाणार होते. म्हणजे घरी आज फक्त मिनल आणि राघवच थांबणार होते. रात्री आई बाबा गेल्यानंतर मिनल आणि राघव एकत्र जेवायला बसले. मिनल जरा जास्तच राघवच्या मागे पुढे करत होती. तिचं हे जास्त जवळ येणं राघवला अवघड फील करत होतं. राघवने सरळ तिला स्पष्ट सांगितले की त्याचं आणि नैनाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मिनलने त्याचा नाद सोडून द्यावा. राघव म्हणतो, मिनल तू खूप चांगली आहेस, तुला माझ्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल. मिनल थोडी निराश होत म्हणते, ॲक्च्युली आय एम सॉरी. राघव, मला आधी माहीत असतं की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता तर. एनिवेज, पण मी तुझी चांगली मैत्रीण तर बनू शकते ना. राघव मिनलचा समजूतदारपणा बघून खुश होतो आणि म्हणतो, थँक्स मिनल, तू माझं टेन्शन हलकं केलंस. आपल्यातली मैत्री कायमच अशीच घट्ट राहील. तू खरंच खूप छान आहेस. मित्रांनो, राघव आणि नैनामधले गैरसमज दूर होऊन पुन्हा त्यांचं नातं फुलताना दिसत आहे. पण मिनलच्या अचानक झालेल्या एंट्रीने या नात्यात खरोखरच काही बदल होणार का? ती फक्त मैत्रीण म्हणून राहील की तिच्या येण्यामागे अजून काही कारण आहे? आता राघव आणि नैनाच्या नात्यात पुढे काय होणार हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. ही कथा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.